2000 साली मी घोषणा केली की येती 20 वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेत जनतेला पाणी पुरवठा आणि घरपट्टीमध्ये वाढ करणार नाही. 2020 झाला, एक पैसा वाढ झाली नाही. आणि आज मी आपल्या साक्षीनं सभागृहात सांगतो की पुढची 20 वर्ष सुद्धा नवी मुंबईमध्ये घरपट्टी पाणीपट्टी वाढू देणार नाही. नाइक साहब के नेतृत्व में जो एनएमएमसी यहाँ पे रहा है पिछले 25 साल में, वो कभी भी टैक्स बढ़ा के लोगों को फैसिलिटीज़ देने में कभी इंटेंशन उनका रहा नहीं है. जो था, जो उन्होंने प्रॉमिस किया पिछले 25 साल में, हमको टैक्स नहीं बढ़ाना है, बट फैसिलिटीज़ हम लोगों को जो देते आ रहे हैं प्लस एक्स्ट्रा दिए हैं, उसमें किधर भी कोई कटौती नहीं. नाईक साहेबांनी एक ग्वाही दिलेली होती की मी गेल्या 20 वर्षापासून तुमचं पाणी बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स केव्हाही वाढवून देणार नाही आणि वाढवणार नाही. आणि आत्ताही नाईक साहेबांचा तोच शब्द आहे की अजूनही 10 वर्ष मी नवी मुंबईचं पाणी बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स वाढू देणार नाही अशी ग्वाही दिलेली. आणि खरंच नाईक साहेबांनी जो शब्द दिला तो शब्द पाळला. गृहिणी म्हणून मी सांगेन की खरोखरच पाणी आणि जो ह्याचा टॅक्स आहे तो वाढवलेला नाही आहे. नाईक साहेबांनी जो शब्द दिला तो त्यांनी पाळलेला आहे. आणि त्याच्याबद्दल म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ते खरोखर वाखाणण्यासारखंच आहे. आणि त्यांना मी म्हणजे त्यांच्या कार्याला सुद्धा सॅल्यूट करेन. गेल्या 25 वर्षामध्ये खरोखरच पाणी टॅक्स, पाणी बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स हा वाढलेलाच नाही आहे. नाईक साहेबांनी जे वचन दिलं होतं नवी मुंबई नागरिकांना, त्याचं त्यांनी तंतोतंत पालन केलेलं आहे आणि त्याचं म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. महाराष्ट्र में नंबर 1 एंड इंडिया में नंबर 3 पे अगर नवी मुंबई है, दैट इज़ विदाउट इंक्रीजिंग एनी टैक्स, विदाउट गिविंग एनी बर्डन टू द कॉमन पीपल. तो ये सब जो फैसिलिटीज़ हम लोग ने यहाँ पे बोलते ना महसूस किया है और हम लोग जो ले रहे हैं, सो वी आर वेरी मच थैंकफुल टू एनएमएमसी अंडर द लीडरशिप ऑफ गणेश जी नाईक साहेब. नवी मुंबई महानगर पालिका की गिनती देश के सबसे अमीर महानगर पालिकाओं में की जाती है. नवी मुंबई महानगर पालिका द्वारा शहर में जो सुविधाएं दी जाती है उसके लिए नवी मुंबई को कई प्रतिष्ठित पुरस्कारों से नवाजा गया है. नवी मुंबई के हर प्रभाग में उद्यान, मैदान, अच्छी सड़कें, पर्याप्त पानी पूर्ति, एसटीपी प्लांट, साथ ही यह कचरा भी वैज्ञानिक तरीके से विघटित किया जाता है. अगर नवी मुंबई करों को मिल रही इस सुविधाओं के बारे में सोच विचार करे तो ये सोचना लाजमी है कि ये सब जनता से मिलने वाले कर से प्राप्त हो रही सुविधाएं हैं, जिस कारण नवी मुंबई का संपत्ति कर एवं पानी कर भी अधिक होगा. मगर ऐसा बिल्कुल नहीं है, बल्कि पिछले 25 सालों से नवी मुंबई में किसी भी प्रकार के करों में बढ़ोतरी नहीं हुई है. वैसे तो कर ना बढ़ाना किसी भी शहर के नागरिकों के लिए राहत की बात है, मगर ये राहत नागरिकों में शायद सबसे अधिक अब महसूस हो रही है जब कोविड ने लोगों का बुरा हाल कर दिया है. द मेट्रो ने शहर के लोगों से इस विषय में उनकी राय जानी. फार मोठा दिलासा आहे. काही इतर ठिकाणी मी आता मुंबईवरून आलो, जस्ट आता मला 6 महिने झाले ते येऊन, पण तिथे जो टॅक्सचा प्रकार आहे तो एवढा आहे आणि सुविधा काहीच नाही. आपण बोलतो मुंबई प्रॉपर मुंबई म्हणून, असे ग्राउंड्स वगैरे, असे गार्डन्स वगैरे हे काही नाही आहेत. इथे प्रॉपर्टी टॅक्स आता तुम्ही बोलता एवढा कमी असून सुद्धा इथे सुविधा फार सुंदर दिलेल्या आहेत. बघा, गेली 20 ते 25 वर्ष झालं आम्ही नवी मुंबईमध्ये राहायला आलो. तेव्हापासून या ठिकाणी महानगरपालिकेने कुठल्या प्रकारचे टॅक्स, मालमत्ता कर आणि पाण्याचा कर वाढवलेला नाही. त्या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी जे ऐरोलीमध्ये जी वसाहत आहे, एवढं मोठे या ठिकाणी वसाहत आहे, या ठिकाणी असलेल्या नागरिकांना बऱ्यापैकी म्हणजे प्रॉपर्टी टॅक्समधून त्याच्यातून त्यांचा फायदा होत आहे. आणि प्रॉपर्टी टॅक्सचा जो रेट आहे त्यांचा तो पण बरोबर आहे आणि त्याचं पूर्ण व्यवस्थितपणे त्याचं म्हणजे पारदर्शकता आहे त्यामध्ये. त्यामुळे आता इथे असलेल्या नागरिकांना सध्या त्यापासून व्यवस्थित म्हणजे बऱ्याच खर्चामध्ये त्याच्यामध्ये त्यांना फायदा होत आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्या सर्व करत असताना देखील महानगरपालिका रस्ता, पाणी, वीज यावर चांगल्या प्रकारे लक्ष देऊन आता सगळ्या नागरिकांची व्यवस्थित सोय करत आहे. काही ठिकाणी बऱ्याच वेळा पाण्याचा प्रॉब्लेम येतो आहे, परंतु तो महानगरपालिका तो बऱ्याच वेळा कशा पद्धतीने सॉल्व करायचा त्यावेळी नेहमीप्रमाणे विचार करत आहे. तर मला वाटतं हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे असं मला वाटतं. ये जो ग्रोथ है उस टाइम पे हम लोग हमेशा देखते हैं कि अनलेस एंड अनटिल यू इंक्रीज अ टैक्स
दैट पर्टिकुलर एरिया कैन नॉट बी मेंटेन्ड। और ये पिछले 25 साल में हम देखें कि नाइक साहब के नेतृत्व में जो NMMC यहाँ पे रहा है पिछले 25 साल में, वो कभी भी टैक्स बढ़ा के लोगों को फैसिलिटीज़ देने में कभी इंटेंशन उनका रहा नहीं है। जो उन्होंने प्रॉमिस किया पिछले 25 साल में, हमको टैक्स नहीं बढ़ाना है, बट फैसिलिटीज़ हम लोगों को जो देते आ रहे हैं प्लस एक्स्ट्रा दिए हैं, उसमें किधर भी कोई कटौती नहीं। अभी आप लोगों को पता भी है कि हम सबको पता है कि महाराष्ट्र में नंबर 1 एंड इंडिया में नंबर 3 पे अगर नवी मुंबई है, दैट इज़ विदाउट इंक्रीजिंग एनी टैक्स, विदाउट गिविंग एनी बर्डन टू द कॉमन पीपल। तो ये सब जो फैसिलिटीज़ हम लोग ने यहाँ पे बोलते ना महसूस किया है और हम लोग जो ले रहे हैं, सो वी आर वेरी मच थैंकफुल टू NMMC अंडर द लीडरशिप ऑफ गणेश जी नाइक साहब। जहाँ पे हम लोग बोलते हैं ना, मैं तो ये सोचूंगा कि अगले 25 साल, मतलब मैंने जो यहाँ पे मेरे यूथ टाइम से जो महसूस किया है और एंजॉय किया है, मैं चाहता हूँ कि मेरे बच्चे भी उसको एंजॉय करें अगले 25 साल, एंड दैट कैन बी ओनली अंडर द विजन एंड लीडरशिप ऑफ अ ग्रेट पर्सनैलिटी हु इज़ थिंकिंग अबाउट नॉट ओनली हिमसेल्फ, he is thinking about the other citizens who is living in the surroundings in नवी मुंबई। और वो कोई भी रहे, कोई भी मतलब बोलते हैं ना, उसको खुद का घर रहे, भाड़े का घर रहे, कि अभी रेंट पे भी अगर आप रहोगे, अनलेस एंड अनटिल आप प्रॉपर्टी टैक्स बढ़ाओगे तो वो जो ओनर है वो उसका रेंट बढ़ाएगा। तो ये सब जो इम्पैक्ट है वो एक हर एक बोलते हैं ना, भाड़े पे रहने वाला कॉमन आदमी से लेके जिसका खुद का ओन्ड घर है उस तक आता है। तुम प्रॉपर्टी टैक्स नहीं बढ़ाओगे, तुम वाटर चार्जेस नहीं बढ़ाओगे, एंड ऑफ द डे बर्डन किसी पे नहीं आता है, एंड हम लोग एकदम कॉमन लाइफ जीत लेते। तो बोलते हैं ना कि विदाउट गिविंग एनी बर्डन टू एनीवन, अगर हम लोग ये सब सुख सुविधा हम लोग यहाँ पे जी रहे, दैट इज़ ओनली बिकॉज ऑफ वन पर्सनस विजन, एंड आई एम वेरी मच थैंकफुल टू हिम, एंड आई लुक फॉरवर्ड कि ऐसा विजनरी जो हमारे साथ में पिछले 25 साल से रहा है, और अगले जो हमारे बच्चे लोगों का जो यूथ टाइम बोलो या जब तक वो है यहाँ पे, और हम लोग जब नवी मुंबई में जब तक रह रहे, वैसे भी अभी जाने का किधर तो मन नहीं करता, हमको खुद को गांव में जाने का मन नहीं करता, तो नवी मुंबई छोड़ने की तो दूर की बात है। तो वी आर वेरी मच थैंकफुल टू हिम। देखिए, बहुत बड़ी बात है, आदमी अपना बजट जब बनाता है तो खर्चों को सबसे पहले देखता है, और यदि प्रॉपर्टी टैक्स या वाटर टैक्स नहीं बढ़ा है तो उससे नेचुरली बजट पे फ़र्क पड़ता है। और आप देखिए, सुविधाएं जो हम यहाँ 20 साल से रह रहे हैं, 20 साल में जितनी सुविधाएं यहाँ पर बढ़ी हैं, मैं बहुत सारे शहरों में रहा हूँ, मैं दिल्ली से यहाँ आया था, तो देखता हूँ कि यहाँ जिस तरह का इंफ्रास्ट्रक्चर है, जिस तरह की फैसिलिटीज़ हैं, जिस तरह की क्वालिटी ऑफ लाइफ है, बहुत ही अच्छी है, और ये इतने सालों में बढ़ती गई है। जबकि आप देखेंगे कि भाई एक सिंपल चीज़ है, सोसाइटी का मेंटेनेंस, हम जब आए थे तब 1000 रुपये था, आज वो 4000 रुपये हो गया। तो ये सब खर्चे बढ़े हैं ना, तो प्रॉपर्टी टैक्स उस हिसाब से देखो अगर स्टेबल रहा है तो बहुत बड़ी बात है। और दूसरी बात देखिए, आप नगर निगम को कितना खर्च करना पड़ता है, एक सिर्फ गार्बेज उठाने के लिए ट्रक्स आते हैं दिन भर 2-3 बार, वही कितना खर्चा होता होगा। मगर यहाँ इन्होंने प्रॉपर्टी टैक्स नहीं बढ़ाया, एक बहुत बड़ी बात है। और नगर निगम का एक बड़ा पोर्शन बजट का प्रॉपर्टी टैक्स से आता है। वाटर टैक्स तो चलो वाटर सप्लाई करते हैं उससे होता है, मगर हर एक सैलरीज बढ़ रही हैं वहाँ पर, वहाँ वाटर प्यूरिफिकेशन का काम होता है, इन सब में खर्चे हैं। मगर उसके बावजूद भी जो नहीं बढ़ाए हैं टॅक्सेस, एक बहुत बड़ा अचीवमेंट है, और क्वालिटी ऑफ लाईफ में इतना इम्प्रूव्हमेंट दिया है। अतिशय चांगल्या पद्धतीने इथल्या महानगरपालिका जी आहे खरोखर चांगल्या पद्धतीने काम करते, आणि खरेच आहे ते की ह्या 25 वर्षामध्ये खरंच आहे प्रॉपर्टी टॅक्स किंवा पाणीपट्टीमध्ये कोणत्या प्रकारची वाढ नाही, आणि त्यामुळे काय होतं की लोकांना म्हणजे सर्वसामान्य जे लोक आहेत त्या लोकांना त्याबद्दल चांगला दिलासा मिळतो, आणि खरोखर नवी मुंबईचे खरोखर आम्ही त्याबद्दल खरोखर आभारी आहोत। मी एक साधारण रिक्षा चालक आहे। जर रिक्षा चालकाचा काही एवढा धंदा नाही आहे, मग त्याप्रमाणे जर त्यांनी लाईट बिल म्हणा की प्रॉपर्टी टॅक्स म्हणा हे वाढवलेलं आहे, त्याच्यामुळं आम्हाला त्यांचा मोठा आधार वाटतो, आणि आमच्या रिक्षा चालकांच्या कोणत्याही हे असतील समस्या असतील ते त्या दूर करतात। दुसरी गोष्ट, आज नवी मुंबईमध्ये पाणीचा अभाव अजिबात नाही आहे। सगळीकडे पाणी म्हणजे मुंबईमध्ये म्हणा किंवा इतर राज्य म्हणा जिल्हा म्हणा की तिकडे पाण्याचा अभाव असतो, पण नवी मुंबईमध्ये अजूनपर्यंत आम्हाला पाण्याचा बिलकुल तुटवडा भासलेला नाही, आणि ही सगळी नाईक साहेबांची कृपा आहे। त्यात म्हणजे हेच नाही, अजिबात वादच नाही त्याच्यामध्ये। हा दिलासा मॅडम असा आहे की आमच्या म्हणजे गरीब लोकांसाठी किंवा एक रिक्षा चालकांसाठी हा मोठा एक आम्हाला आज म्हणजे कुठं बाहेर ठिकाणी आम्ही गेलो तर तिथं आज हजारो रुपये आम्हाला पैसे मोजावे लागतात, तेच आम्ही आज नवी मुंबईमध्ये सर्व सुविधा घेऊन
आम्हाला ते थोड्या म्हणजे आमच्या माफक जे सर्वसाधारण माणूस आहे त्याच्या हिशोबानुसार आम्हाला ते योग्य वाटतं. आणि आजपर्यंत तिने 10 वर्षात कोणताही टॅक्स किंवा कोणती प्रॉपर्टीच्या कोणत्या ह्याच्यात तिने कोणताही वाढवला नाही. आणि आज आम्ही आज थोडक्यात एवढं म्हणू शकतो की आज नाईक साहेबांना जसे आम्ही मुंबईचे बाळासाहेब ठाकरे, तसे ठाण्याचे आनंद दिघे, तसंच आज आम्ही नव्या मुंबईचे पालन करते करविते असे आम्ही एक नाईक साहेबांना आम्ही एक म्हणजे आमच्या ह्याच्याकडून म्हणतो. आणि तो खरी सिद्ध तिने करून दावले. आज नवी मुंबई म्हणजे आज म्हणजे महाराष्ट्रात किंवा भारतात आज किती वेळा तर पहिल्या नंबरवरती आली स्वच्छतेच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत. आणि ह्या सर्व सुविधा हे त्यांच्यामुळं घडलेत. ही सर्वसाधारण माणूससुद्धा आज ओळखून आहे. गृहिणी म्हणून मी सांगेन की खरोखरच पाणी आणि जो ह्याचा टॅक्स आहे तो वाढवलेला नाही आहे. नाईक साहेबांनी जो शब्द दिला तो त्यांनी पाळलेला आहे. आणि त्याच्याबद्दल म्हणजे त्यांचं जे कार्य आहे ते खरोखर वाखाणण्यासारखंच आहे. आणि त्यांना मी म्हणजे त्यांच्या कार्यालासुद्धा सॅल्यूट करेन. आणि त्यांनी जो शब्द पाळला आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांची समस्या दूर झालेली आहे. त्यांना जे जीवन जगताना काही अशा अडचणी येतात खडतर, तर त्याच्यातून त्यांची छान म्हणजे अशी हातभार लागणं थोडक्यात, तर ते त्यांचं खूप कार्य वाखाणण्यासारखं आहे. आणि नाईक साहेबांना मी त्याबद्दल धन्यवाद देईन. कर नहीं बढ़ाने का निर्णय किसी भी पालिका के महासभा का हक है। इस हक से पूर्व मंत्री और भाजपा के ऐरोली के विधायक गणेश नाइक ने पिछले 25 सालों से ये कर ना बढ़ाने का निर्णय लिया। कई बार कुछ आयुक्त ने इसमें हस्तक्षेप करने की भी कोशिश की, मगर गणेश नाइक अपने फैसले पर अटल रहे और कर नहीं बढ़ने दिया। फार मोठा दिलासा आहे हा सामान्य नागरिकांसाठी. आणि ह्याचं सारं जे श्रेय आहे ते आदरणीय नवी मुंबईचे शिल्पकार गणेशजी नाईक साहेबांना जातं. त्यांच्या नेतृत्वाखाली गेली 25 वर्ष जर बघायला गेलं तर महानगरपालिकेमध्ये जी सत्ता आहे ती नाईक साहेब आणि त्यांचे पूर्ण जे नगरसेवक आहेत त्यांचे आहे. आणि त्यांच्यामुळे हे सगळ्या सुखसुविधा ज्या आहेत ह्या सामान्य नागरिकाला मिळत आहेत. आज बघा नवी मुंबईमध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये गार्डन आहे, चालण्यासाठी फुटपाथ आहेत, चांगले रस्ते आहेत, पाण्याची 24 तास सुविधा आहे. त्याच्यामुळे मुंबईचीही लोक नवी मुंबईमध्ये येऊन राहत आहेत. सगळं श्रेय जे आहे गणेश नाईक साहेबांना आणि त्यांच्या घराण्याला जात आहे. आणि जे नगरसेवक आपल्या नवी मुंबईमध्ये चांगलं कामं करत आहेत ह्या सर्व नगरसेवकांना जातं याचा श्रेय आहे. गेल्या 25 वर्षामध्ये खरोखरच पाणी टॅक्स, पाणी बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स हा वाढलेलाच नाही आहे. नाईक साहेबांनी जे वचन दिलं होतं नवी मुंबई नागरिकांना त्याचं त्यांनी तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि त्याचं म्हणजे कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पाण्याचा तर प्रश्न असा आहे की तो नवी मुंबईकरांनाचं स्वतःच्या मालकीचं धरण झालेलं आहे. मोरबे धरण ही फार मोठी गोष्ट आहे. जमेची बाजू आहे नवी मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून. त्याच्यामुळं मुबलक पाणी पुरवठा आहे. प्रॉपर्टी टॅक्सच्या बाबतीमध्ये ज्या काही आम्हाला नागरिकांना सुविधा मिळत आहेत त्याच्या अनुषंगानं प्रॉपर्टी टॅक्स खरोखर वाढलेला नाही. ती सुद्धा एक चांगली जमेची बाजू आहे. नियरली मुझे नवी मुंबई में रहते हुए 30 से 40 साल होने वाले हैं, जिसमें मैंने अपना पूरा यूथ बिताया है. तो मेरे हस्बैंड एक रेलवे एम्प्लॉई है, तो मिनिमम सैलरीज बहुत कम थी. उसमें बच्चों का पढ़ाना, हमारे बच्चों का एजुकेशन पूरा इधर ही हुआ नवी मुंबई में. तो हाउस वाइफ्स के लिए क्या रहता है, सबसे पहला प्रॉब्लम रहता है बजटिंग. घर भी लोन पर लिया हुआ, उसके ऊपर एक्स्ट्रा टैक्सिंग हो जाता है. टैक्सिंग में मुझे कहने का मतलब है एक्स्ट्रा लोड्स, ये पे करना है, वो पे करना है, बच्चों का फीस है. तो मैंने ये एक चीज़ महसूस करी कि जब से हम रहने आए हैं, जैसे मैंने कहा कि मुझे 25 से 30 साल होने वाले हैं नियरली, तो उसमें मुझे जो अच्छी बातें लगी हैं यहाँ इस शहर की, कि काफ़ी अच्छा शहर है, साफ़ सुथरा शहर है, प्लस फैसिलिटी इतनी ज़्यादा है कि हमारा जो हाउस प्रॉपर्टी टैक्स है वो मुझे कहीं से भी, महंगाई ज़रूर थोड़ी बहुत बढ़ती रही है, अप एंड डाउन होता रहा है उसका स्केल, लेकिन प्रॉपर्टी टैक्स बिल्कुल स्टेबल रहा है, जिससे एक बहुत कंफर्ट जोन में रहे कि चलो ये तो हमारे बजटिंग में कैलकुलेटेड है, बाकी सब कितना भी ऊपर नीचे होता रहेगा लेकिन ये नहीं बढ़ेगा. दूसरा जो सबसे नेसेसिटी हमारा लाइफ का चीज़ है वो है पानी.
तो पानी भी भगवान ने जैसे लिबरली दिया हुआ है, वैसे हमें नवी मुंबई में बहुत लिबरली पानी मिला है। उसका भी कोई टैक्सिंग फील नहीं हुआ। हम आराम से आंख बंद करके प्रॉपर्टी टैक्स और वाटर टैक्स को एक साइड रख के बाकी की बजटिंग में ध्यान दे पाए, जिससे हमारा हल्का सा बोल सकती हूँ कि स्ट्रेस लेवल कम हुआ और हम उसी में एडल्ट हुए और आज हम ग्रँड पेरेंट्स बन गए हैं। नाईक साहेबांनी एक ग्वाही दिलेली होती की मी गेल्या 20 वर्षापासून तुमचं पाणी बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स केव्हाही वाढवून देणार नाही आणि वाढवणार नाही, आणि आत्ताही नाईक साहेबांचा तोच शब्द आहे की अजूनही 10 वर्ष मी नवी मुंबईचं पाणी बिल आणि प्रॉपर्टी टॅक्स वाढू देणार नाही अशी ग्वाही दिलेली. आणि खरंच नाईक साहेबांनी जो शब्द दिला तो शब्द पाळला आणि शेवटपर्यंत आजही आम्ही पाणी बिल भरण्याची कपॅसिटी आहे म्हणून आम्ही आज रिक्षाचालक भाडं भरतो. रूमची भाडी भरपूर वाढलेली आहेत, तरी देखील आम्हाला हा पाणी बिल येणार का कमीत कमी मला वाटतं 150 रुपयाच्या आसपास आतमध्ये पाणी बिल येतं. ते पाणी बिल भरण्याची ताकद आमच्या रिक्षाचालकांमध्ये आहे, नाही तर तेच पाणी बिल जर 500 1000 असं आलं तर आमचे रिक्षाचालक राहू शकत नाही. इस बार भी गणेश नाइक ने ये ऐलान किया है कि यदि बहुमत से भाजपा की सत्ता पालिका में चुनकर आती है तो फिर एक बार नवी मुंबई की जनता के विश्वास पर वो खरे उतरेंगे और नहीं बढ़ाएंगे अगले 5 वर्ष तक पानी और संपत्ति के कर। ब्यूरो रिपोर्ट, द मेट्रो।